नमस्कार, मी घनश्याम माने. टीम सेलिब्रेशनच्या वतीनं परत एकदा तुमचं मी या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो. आज दिल से या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहे रशियामध्ये MBBS करणारी अकोलेकरांची एक कन्या कुमारी जान्हवी श्रीनिवास रेणुकदास. तुझं स्वागत आहे दीदी. आज दीदीला बोलवायचं कारण असं मित्रांनो की अनेक पालकांची आपल्या पाल्याविषयी इच्छा असते की त्याने डॉक्टर व्हावं, अनेकांची इच्छा असते की त्याने इंजिनियर व्हावं. तुलनेनं इंजिनियर होणं थोडंसं सोपं आहे, कारण अवघ्या महाराष्ट्रामध्येच फक्त जर विचार केला तर 1.25 लाखाच्या आसपास इंजिनिअरिंगच्या जागा उपलब्ध आहेत. इतर राज्यांमध्ये आपण ॲडमिशन्स घेऊ शकतो. मात्र MBBSचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 12,000 जागा आहेत. त्यातल्याही 6,000 जागा या गव्हर्नमेंटच्या आहेत, तर उरलेल्या 6,000 जागा या खाजगी आहेत. मग असे पाल्य किंवा असे पालक की ज्यांची इच्छा आहे की या क्षेत्रामध्ये आपल्या घरामधलं कोणीतरी असावं, त्यांच्यासाठीचा हा जो दुसरा चॉईस आहे की तुम्ही रशियामध्ये, युक्रेनमध्ये किंवा इतर कंट्रीजमध्ये MBBS करू शकाल. अशी अनेक पालकांची आणि पाल्यांची इच्छा आहे. त्या सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी आपण या ठिकाणी जान्हवीला म्हणण्यापेक्षा डॉक्टर जान्हवीला निमंत्रित केलेलं आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. दीदी, 12वी नंतर भारतामध्ये एंट्रन्स एक्झाम नीट देऊन किंवा JEE देऊन इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला जाता येतं आपल्याला. तर रशिया असेल, युक्रेन असेल किंवा इतर युरोपियन कंट्री असेल, जर त्या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर एखादी एक्झाम द्यावी लागते की काय? एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं तर काही नाही, पण मग नीट क्लिअर हवी आपली. आणि 12th आपला ग्रुप जो आहे तो PCB पाहिजे, त्याच्यामध्ये बायोलॉजी आपलं पाहिजे आणि मोस्टली बायोमध्ये चांगले मार्क्स पाहिजे नीटमध्ये पण. आणि नीट एलिजिबल जर असेल तुमची तर त्या हिशोबाने मग तुमचं ॲडमिशन होऊन जातं तिकडे. म्हणजे साधारणतः 250 मार्क्स असतील नीटला तर तिकडे ॲडमिशन होतं. हो. आणि त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेताना जर चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन प्रोसेस वगैरे काय आहे का? किंवा आपण वर्तमानपत्रात वाचतो किंवा यूट्यूबवर जाहिराती बघतो की काही एजंट्सच्याद्वारे किंवा रशियामधल्या, युक्रेनमधल्या काही युनिव्हर्सिटीजनीच भारतामध्ये अशा प्रकारची जी प्रोसिजर आहे ॲडमिशनची ती करण्याकरता ऑफिसेस टाकलेले आहे. तर यातला तुला बेस्ट पर्याय कोणता वाटतो? आपला आपण प्रयत्न करणे की त्या ऑफिसेसच्या माध्यमातून किंवा एजंटच्या माध्यमातून प्रयत्न करणे? माझं तर असं म्हणणं राहील की मोस्टली तुम्ही एका कॉलेजला प्रेफर कन्सल्टन्सी करण्यापेक्षा ज्या कॉलेजमध्ये जी मुलं शिकतात तर त्या मुलांथ्रू जर एज्युकेशन किंवा मग जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर ते बेटर राहतं. कारण कसं होतं, तिकडे गाईड करायला आपल्याला ती मुलं असतात की जी आपलं ॲडमिशन करून देतील. आणि कन्सल्टन्सीचं कसं असतं, ते लोक गाईड सगळं करतील, पण तिथं गेल्यानंतर जे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात एका स्टुडंटला, तर ते असं होतं ना की ते बेटर आहे की आपण त्यांना सांगू किंवा मग ते मुलं स्वतःहून ॲडमिशन करून देतील. तर ते बेटर ऑप्शन मला वाटतं ॲज कम्पेअर टू कन्सल्टन्सी. आणि कन्सल्टन्सीचं सीन असं असतो की ती मुलं ॲडमिशन फी पण वेगळी घेतात, त्यांची कन्सल्टन्सीची फी पण वेगळी घेतात. सो बेटर ऑप्शन आपल्याला असं राहतं की त्या युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट स्वतः करणं. कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीचं आपलं एक वेबसाईट असते, त्याच्यावर त्यांचे स्वतःचे नंबर्स असतात. तर त्याच्यावर जर आपण स्वतःहून कॉल केला, स्वतःहून कॉन्टॅक्ट केला तर ते बेटर वाटतं मला, मोर दॅन की कन्सल्टन्सी थ्रू आपण करायला. तर तू आत्ता सांगितलं की स्वतः प्रयत्न जर केला ॲडमिशनसाठी तर ते अधिक ठीक राहील. मग जर युनिव्हर्सिटी आपल्याला निवडायची असेल तर तू काय विद्यार्थ्यांना सांगते? फक्त ऑनलाईन त्या युनिव्हर्सिटीची माहिती घेणं याच्याबरोबर एखादी चांगली युनिव्हर्सिटी रशियातली, युक्रेनची आपल्याला निवडायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्या युनिव्हर्सिटीची निवड केली पाहिजे? तर जर आपण जेव्हा युनिव्हर्सिटीला अप्रोच करतो किंवा कशी युनिव्हर्सिटी चूज करायची आपण, तर MCI म्हणून एक इंडियाने ठेवलेलं एक वेब ऑथॉरिटी आहे
की ज्याच्यामध्ये जी युनिव्हर्सिटी MCI अप्रूव्ड असेल त्याच मोस्टली युनिव्हर्सिटीजमध्ये आपण ॲडमिशन घ्यावं. कारण जर MCI अप्रूव्ड असेल तर ती युनिव्हर्सिटी एलिजिबल असते इंडियामध्ये प्रॅक्टिस करायला किंवा मग आउट ऑफ बाकी रशिया सोडून बाकी कंट्रीजमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो किंवा आपल्याला डॉक्टर व्हायचं तर त्या कंट्रीमध्ये आपल्याला जाण्यासाठी ती कॉलेज MCI अप्रूव्ड लागते. त्याच्यानंतर दुसरं त्या कॉलेजेसचा रिझल्ट चेक करायचा की FMG जी एक्झाम असते आपण इकडे आल्यावरती देतो तर त्याचं रिझल्ट चेक करायचा की किती पर्सेंटाईलचे मुलं निघाले त्या कॉलेजमधून क्वालिफाय होऊन, त्या हिशोबाने पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तिकडच्या मुलांसोबत तुम्ही स्वतः बोलून कॉन्टॅक्ट करून त्या युनिव्हर्सिटीबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा त्या बेसिसवरती आपण ॲडमिशन घेऊ शकतो त्या कॉलेजेसचं. आता तू सांगितलं की रशियामध्ये अशा पद्धतीने आपण युनिव्हर्सिटी चूज करू शकतो, पण रशियाच्या बरोबरीनं इतरही अनेक ठिकाणी MBBSचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तू वैयक्तिकरित्या रशियाच का निवडलं किंवा इतर विद्यार्थ्यांना काय काय सांगशील की इतर युरोपियन कंट्रीजमध्ये जाण्यापेक्षा अजून कुठं वैद्यकीय शिक्षण घेण्यापेक्षा आपण रशियालाच का जावं? तुझं वैयक्तिक मत सांग. ओके, तसं म्हणजे बघायला गेलं तर रशिया म्हणजे इंडिया आणि रशियाचे जे आपले बॉन्ड आहेत किंवा संबंध आहेत ते खूप चांगले आहेत मला जेवढं वाटलं तेवढं. आणि दुसरं इज की कॉस्टिंग आपण म्हणतो ना की फीज वगैरे भरणं, त्याच्यानंतर रेग्युलर आपला जो खर्च, त्याच्यानंतर बाकी फायनान्शियल अरेंजमेंट जी असते आपली किंवा मॅनेज आपण करतो तर ते बेटर रशियामध्ये होऊ शकतं कम्पेअर टू बाकी कंट्रीजपेक्षा. कारण बाकी कंट्रीजमध्ये कसं आहे एक्सपेन्सेस खूप जास्त जातात, राहणं वेगळं खाणं वेगळं, त्याच्यानंतर मग तिकडचे एक्सपेन्सेस खूप जास्त महाग असतात ॲज कम्पेअर टू ते. मला रशिया खूप बेटर वाटलं राहण्यासाठी पण, त्याच्यानंतर एक्सपेन्सेससाठी पण, त्याच्यानंतर कॉलेजेस, परत तिथली लोकं, त्याच्यानंतर ॲज कम्पेअर टू जसं अमेरिका वगैरे बाकी कंट्रीज आहेत म्हणजे आहेत ते चांगले, बट त्यांचं कसं असतं त्या लोकांना कारण तिकडे खूप इंडियन्स झाल्यामुळे तिकडे पण खूप इश्यूज होत आहेत इंडियन मुलींसोबत. त्याच्यामुळे बेटर मला असं वाटतं रशिया खूप सेफ पण आहे. आणि दुसरी गोष्ट की सेफ्टी तिकडे खूप जास्त दिली जाते इंडियन मुलांना ॲज कम्पेअर टू मला असं वाटतं बाकी कंट्रीज. जेवढे मी केसेस किंवा मग जेवढ्या पण न्यूज वगैरे ऐकते बाकी कंट्रीज मध्ये मुलांसोबत इंडियन मुलांसोबत ज्या काही गोष्टी होतात तर त्या कम्पॅरिझनमध्ये रशियामध्ये खूप जास्त प्रोटेक्टिव्हली आणि खूप चांगलं इंडियन मुलांना सिक्युअर पण केलं जातं आणि त्यांना तेवढं सपोर्ट पण केलं जातं. दीदीने आत्ता जे सांगितलं ना तर पालकांसाठी ते अतिशय आशादायक चित्र आहे. कारण आपल्या मुलाला किंवा मुलीला इतकं दूरवर पाठवताना सेफ्टी हा पहिला प्रायोरिटी त्यांच्या दृष्टीने निश्चितच राहत आहे. म्हणून सेफ्टीच्या दृष्टीने तिने सांगितलं की तुम्ही रशिया चूज करायला हवं. तू बोलताना आता बोललेस की ॲफोर्डेबल रशिया आहे आणि ते सुद्धा आपल्या सर्वसामान्य घरातल्या लोकांसाठी त्यांच्या पाल्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग आहे. आत्ताच तू कालच्या पेपरला बातमी वाचली असेल की काही सीट्सला जे मॅनेजमेंटचे सीट्स आहेत त्यांना नॉर्मल फीपेक्षा 4 ते 5 पट जास्त फी घ्यायला गव्हर्नमेंटनेच आपली परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील मुलांना जर त्या ठिकाणी जायचं असेल तर ते ॲफोर्डेबल असणं गरजेचं आहे. मग साधारणतः MBBSचा हा किती वर्षांचा कोर्स तिथं आहे आणि एका बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण आपल्या पाल्याला जर ॲडमिशन घेतलं तर त्याचा शैक्षणिक फी किती असेल साधारणतः आणि त्याचे इतर महिन्याचे किंवा वर्षाचे एक्सपेन्सेस बाकीचे किती असू शकतील? फीज बघायला गेलं तर टोटल 6,500 फीज असते म्हणजे लाईक माझ्या कॉलेजचं 6,500 इन डॉलर्समध्ये. हां, डॉलर्समध्ये. तर $6,500 जेव्हा आपण डॉलर्स INR मध्ये कन्वर्ट करतो तर त्याची अमाऊंट इज लाईक 6 लाख किंवा 6.5 म्हणजे 6 पर्यंत पकडायचं. ते पण डिपेंड त्या वर्षी त्या महिन्यामध्ये जेव्हा आपण डॉलर्स घेणार आहे तर डॉलर्सचा रेट काय असेल त्या हिशोबाने. आणि जर आपण डॉलर्स लाईक आधीच घेऊन ठेवले जेव्हा रेट कमी असतो तर ते अजून पण कमी होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग त्या 6,500मध्ये ते आपले फीज पण कवर होतात, हॉस्टेल फी पण कवर होते आणि आपलं इन्शुरन्स ते लोक करतात ते पण कवर होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि एक्सपेन्सेस म्हणायला गेलं तर जेवढं मी एवढे 4-5 वर्ष होते मला मॅक्स 10,000 लागले म्हणजे एक महिन्याला मला तेवढे त्याच्यामध्ये होऊन जायचं म्हणजे ग्रॉसरी बाकी सगळ्या गोष्टी भाजीपाला त्याच्यानंतर बाकी इतर खर्च काही असेल तर ते माझं मोस्टली 10,000मध्ये होऊन जायचं. जर टोटल बघायला गेलं म्हणजे 6 वर्षाचं फक्त फीज तर तरी बघायला गेलं तर पर इयर 6 लाख लागतात, 6-6.5 पर्यंत तरी.
म्हणजे साधारणतः 30 ते 40 हा लाखांमध्ये 30 त्या ते ठिकाणी हो MBBS होऊ तेवढ्याच्या शकतं. मध्ये होऊन जातं फक्त फी कॉलेजचं. जर बाकी एक्सपेन्सेस ते डिपेंड, म्हणजे जर आता मुलगा असो मुलगी असो ती जर जास्त खर्च करते तर त्या हिशोबाने त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा एक्सपेन्सेस वाढणार. बट जर आपण तेवढंच ट्राय केलं की कमी हे करायला, किंवा मग असं नाही की तिकडे जातातच जास्त पैसे, तिकडे आपण 5,000 मध्ये पण महिना काढू शकतो, 10,000 मध्ये पण आपण महिना काढू शकतो. लाईक काही मुलं असतात ज्यांना 50,000 लागतात, ज्यांना 20,000 लागतात. ते डिपेंड आपल्या राहण्यावर, आपल्या खर्च करण्यावरती. खर्चाचं झालं, पण मूळ मुद्दा शिक्षणाचा येतो. तर त्या ठिकाणची जी शैक्षणिक प्रणाली आहे ती तुला कशी वाटली? कारण आपल्याकडं पण जर बघितलं तर काही कॉलेजेसला प्राध्यापक पुरेसे नसतात, काही कॉलेजेसच्या हॉस्पिटल्सचा प्रश्न असतो, आणि मेडिकलचं शिक्षण म्हटल्यानंतर तुम्हाला शिक्षक चांगला असणं जितकं आवश्यक आहे तेवढेच तुमच्या हॉस्पिटलला येणाऱ्या पेशंटचं प्रमाणही जास्त असायला हवे, तुम्हाला तेवढेच त्या ठिकाणी बॉडीजही मिळाले पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी रशियामध्ये कशा प्रकारे उपलब्ध आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, शिक्षक कसे आहेत, आणि एकूणच मेडिसिनल फील्डशी रिलेटेड जे एक्सपिरियन्सेस तुम्हाला कशा प्रकारचे दिले जातात? पहिले तर टीचर्स बघायला गेलं तर खूप चांगले टीचर्स आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत आणि प्रत्येकाला ते सपोर्ट करतात. बट ते पण जेव्हा तुम्ही अप्रोच करता, जसे इंडियामध्ये आपण जर स्वतःहून टीचरसोबत बोललो तर टीचरला कळणार आहे की आपल्याला काय जमत नाही आहे, किंवा काय आपल्याला येतं आहे, किंवा काय आपल्याला एक्सप्रेस नाही करता येते. जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत तर टीचरला समजणार नाही. तर ते एक झालं. आणि टीचर्सचं इज की तुम्हाला नाही कळत आहे, तुम्ही जर त्यांच्याशी जाऊन बोलले की आम्हाला हे नाही कळत, जरी टीचरने अप्रोच नाही केला तर तुम्ही डीनशी बोलू शकता. आणि डीन मग काय करतो की लाईक त्या टीचरला चेंज करून तुम्हाला दुसरी फॅकल्टी किंवा दुसरे टीचर अवेलेबल करून देता. आणि सेकंड लाईक हॉस्पिटल्समध्ये जायचं म्हटलं तर इंडियापेक्षा फार बेटर आहे तिकडचे हॉस्पिटल्स. म्हणजे तिकडचं क्लीनलीनेस, तिकडचं अप्रोच डॉक्टर्सचं तुमच्याविषयी, किंवा तुम्ही स्टुडंट आहे तर तुम्हाला अप्रोच करणं, तर तुम्हाला ते एक डॉक्टरसारखंच ट्रीट करतात. जे आपण इथं जर गेलो तर ते एक स्टुडंट म्हणून आपल्याला ट्रीट करतात, किंवा मग करतात पण नाही, म्हणजे त्यांना जसं हवं तसं ते ट्रीट करतात. बट तिकडे इज लाईक की तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देतात तिकडचे टीचर्स, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, हॉस्पिटलमधला स्टाफ, त्याच्यानंतर मग तुम्हाला पेशंट पण जेव्हा ते दाखवायला नेतात तेव्हा ॲज कम्पेअर टू इंडिया तिकडे खूप जास्त डिसीजेस असतात. त्याच्यानंतर मग तेवढे तुम्हाला प्रकारचे डिसीजेस तुम्हाला डिस्कवर करायला भेटतात. खूप प्रकारचे, म्हणजे ट्यूमर असेल, त्याच्यानंतर मेनिंजायटिस, जे आपल्याकडे डिसीजेस पण नसतात त्या सगळ्या डिसीजेस पण ते तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतात. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला सर्जरीज दाखवतात. त्याच्यानंतर तुम्हाला गायनॅक असेल, पिडियाट्रिक्स असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला डिलेव्हरीज वगैरे दाखवणं, तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करणं, ते पण ते लोक खूप चांगल्या ह्याने हे गाईड करतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणते क्षेत्र असू द्या, तर जो विषय असतो की त्या क्षेत्राशी संबंधित किती शैक्षणिक अनुभूती आपल्याला ते इन्स्टिट्यूट देतं आहे. तर रशियामधले जे मेडिकल कॉलेजेस आहेत तर शैक्षणिक अनुभूतीसुद्धा अतिशय सर्वोच्च दर्जाच्या अशा प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कोणताही पाल्य जर आपल्याला बाहेर पाठवायचा ठरला तर एक 2-3 गोष्टी कोणत्याही सर्वसाधारण आपल्या ऑर्डिनरी फॅमिलीमध्ये बघितल्या जातात. त्यातली एक असते सुरक्षितता. तर सुरक्षितता आहे ते तू सांगितलं सर. आणि दुसरी गोष्ट असते की आपले मुलं जे आहेत ना ते एकदा घरट्याच्या बाहेर पडल्यानंतर थोडेसे बावरल्यासारखे होतात त्या 2 गोष्टीमुळं. कारण भारतातली आणि त्यातही महाराष्ट्रातली जी खानपान संस्कृती आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. मग तिथं खाण्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या कशा आहेत, त्याच्याशी काही ॲडजस्टमेंट करावे लागते का हे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारतामध्ये सगळे ऋतू मॉडरेट आहेत. म्हणजे पावसाळा मॉडरेट आहे, उन्हाळा मॉडरेट आहे आणि हिवाळाही मॉडरेट आहे. मात्र युरोपचं जे वातावरण आहे ते थोडंसं एक्स्ट्रीम आहे. मग त्या वातावरणाविषयी सांग, आणि खाण्यापिण्याच्या ज्या त्या ठिकाणच्या सवयी त्या ॲडजस्ट कितीशा कराव्या लागतात, किती कॉम्प्रोमाइज करावं लागतं तिथं. आता जेवायचं म्हणलं तर तिकडे आहे, म्हणजे ती लोक चिकन, मटन, त्याच्यानंतर बीफ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातात. बट आपण आपलं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये आपण बीफ नाही खात, पोर्क नाही खात. त्याच्यामुळे जेवढं तर तुम्ही लोक चिकन खाताय किंवा मटन खाताय तर त्या मुलांसाठी खूप प्रॉफिट आहे. म्हणजे लाईक तुम्ही तिकडेच गेल्यानंतर तुम्हाला चिकन, मटन हे खूप स्वस्त ह्याच्यामध्ये भेटतं. म्हणजे तुम्ही त्याच्याने तुमचं प्रोटीन गेन करू शकता, किंवा बाकी जर तुमच्या बॉडीमध्ये हीट वगैरे जनरेट, कारण तिकडे पूर्ण थंडी असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला हीट जनरेट करण्यासाठी तुम्हाला जे फूडिंग लागतं तर ते मोस्टली तुम्हाला चिकन, मटन ह्याच्याकडून भेटू शकतं. आणि बाकी व्हेज मुलांसाठी, व्हेजचं कसं आहे तिकडे व्हेजिटेबल्स खूप छान भेटतात. फक्त व्हेजिटेबल्समध्ये तुम्हाला
जसं की तुम्हाला बाकीचे अवकाडो वगैरे बाकी सगळे व्हेजिटेबल्स जे आपल्या इंडियामध्ये नाही भेटत ते पण भेटतात तुम्हाला. त्याच्यानंतर फ्रुट्समध्ये पण भरपूर व्हरायटी असते की जे तुम्ही तिकडे ट्राय करू शकतात. त्याच्यानंतर पालेभाज्या तिकडे मोजक्या असतात, बट त्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रोटीन भेटतं. म्हणजे पालक असेल, शेपू असेल, कोथिंबीर असेल, पुदिना असेल, ह्या सगळ्या गोष्टी भेटतात तिथे. त्याच्यानंतर ह्याच्यामधून तुम्हाला व्हेजवाल्या मुलांना जे काही चिकन्स नाही खात तर त्या मुलांना ह्याच्यामधून भरपूर जास्त प्रोटीन्स भेटून जातात. म्हणजे आपला थोडासा जो भ्रम आहे ना की खाण्याची थोडीशी आवड होऊ हां. शकते, तर तसं काही नाही नाही, तसं काहीच 100% नाही. होणार फक्त नाही. एवढंच आहे की त्यांना थोडं मॅनेज करावं लागेल मुलांना सगळ्या, की प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी खाणं, वेळच्या वेळी तुम्हाला स्वतःला डाएट मेंटेन करणं. आता तुम्ही तिकडे गेले आणि तुम्हाला दिसतीये मॅगी, तर तुम्ही जर रोज 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 मॅगी खाताय तर तुम्ही ऑब्विसली तुम्ही लोक आजारी पडणार. बट बेटर ऑप्शन इज की तुम्हाला ऑप्शन्स आहे तिथे फ्रुट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये आहे. तुम्ही ते प्रेफर करा ना. आता जर तुम्ही बाहेर गेले तर आपल्याकडे कसं भाजी, रोटी, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये ग्रेव्हीची भाजी ते तिथे नसतं. तिथे कसं तुम्हाला सॅलडचा बाउल असतो, त्याच्यानंतर चिकन असतं. ते पण लाईक त्यांच्याकडे कसं असतं ते फक्त बॉईल करतात चिकन. बॉईल केल्यावर त्याच्यामध्ये Spices फक्त नाही. स्पायसी नाही, फक्त बॉईल केलेलं त्याच्यावर ते थोडंसं मीठ, थोडंसं हळद, थोडीशी लाल तिखट एवढंच त्यांचं जेवण असतं. त्याच्यानंतर ब्रेड, पास्ता, पिझ्झा, बर्गर हे सगळ्या गोष्टी त्यांचं फूड आहे, आपलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण ते कमी खाऊन आपण स्वतःहून बनवून जे खातो घरात तर तेच आपण तिथे जाऊन पण बनवू शकतो. आणि राहिला प्रश्न ऋतूंचा किंवा मग क्लायमेटचा, तर त्याचं कसं असतं तिकडे 6-7 महिने बर्फ असतो पूर्ण. आणि बर्फ म्हणजे खूप बर्फ, फार आपल्या गुडघ्यापर्यंत बर्फ असतो, एवढा बर्फ असतो. बट त्याच्यासाठी पण भरपूर असं ते लोक क्लिनिंग करतात वेळच्या वेळी, स्ट्रीट्सचं क्लिनिंग करतात, जिथून लोक येतात जातात त्याचं पण क्लिनलीनेस ते रोज करतात, रोज बर्फ काढतात तिथे. त्याच्यासाठी पण वेगळे लोक ठेवलेले आहेत त्यांनी, की ते काढण्यासाठी वेगळे लोक, किंवा मग बर्फ जर रस्त्यावरती त्याच्यासाठी वेगळ्या मशिनरीज वगैरे ते पण त्यांनी ठेवले. त्याच्यानंतर विंटर झाला तर विंटर झाल्यानंतर मग पाऊस पडतो. मग आपल्यासारखा पाऊस नाही पडत तिकडे, बट मग वेळच्या वेळी कधी पाऊस पडणार, कधी थोडाफार स्नो. तर आपल्यासारखं स्टेबल क्लायमेट नाही आहे त्यांचं मध्येच कधीतरी स्नो पडणार, मध्येच कधीतरी ऊन, मध्येच कधीतरी पाऊस, मध्येच कधीतरी लाईक जोरात पाऊस, कधी कमी. तर त्याच्यामुळे क्लायमेट तिकडचं स्टेबल नाही. जसं आपल्याकडे जून म्हणलं, जुलै म्हणलं, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये कंटिन्यू पाऊस, तसं तिकडे नसतं. तिकडे कसं कधी पाऊस पडेल, कधी नाही पडेल, कधी जर पडला तर खूप जास्त, जे की तिकडच्या लोकांनी कधी बघितला पण नसतो. असं रॅन्डम कधीतरी त्यांना पाऊस बघायला भेटतो तिकडे. सीझन थोडासा हार्श आहे, त्याच्याशी तुम्हाला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या त्या ठिकाणी आणि बऱ्यापैकी परफॉर्मन्स दिला, तर किती टर्म्समध्ये आणि किती वर्षामध्ये तुम्हाला डिग्री हातामध्ये पडेल? आणि त्या काळामध्ये तुम्हाला जसं आपल्याकडे इकडं इंटर्नशिप करावी लागते, किती इंटर्नशिपचा कालावधी आहे आणि टोटल किती वर्ष लागतील? टोटल 12 टर्म्स असतात तुम्हाला फर्स्ट इयरपासून. आणि इयर जर बघायला गेलं तर 6 वर्षाचं असतं. प्रत्येक वर्षीची एक्झाम क्लिअर करत जायचं. त्याच्यानंतर तुमचे 6 वर्ष झाले की त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला FMGE किंवा मग नेक्स्ट इयर म्हणजे 2027 पासून तुम्हाला नेक्स्ट एक्झाम इंट्रोड्यूस करणार आहे. तर ती जी नेक्स्ट एक्झाम आहे तर ती एक्झाम रशियन मुलांसाठी, म्हणजे रशियामधून जे शिकून आले त्या मुलांसाठी पण आहे. परत मग इंडियामध्ये जर तुम्ही केलं तर ते त्या मुलांसाठी पण आहे. सो मग असं काही नाही की तिकडचे मुलं आले म्हणून त्यांना ती एक्झाम आहे, आपण इकडे करतोय तर आपल्याला तशी नाही. दोन्हीकडच्या मुलांना सेम एक्झाम होणार आहे. तर ती एक्झाम क्लिअर झाली की त्याच्यानंतर मग 1 वर्षाचे इंटर्नशिप असते. त्याच्यानंतर ते एक्झाम क्लिअर झाल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप. त्याच्यानंतर मग तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये किंवा ज्या टॉपिकमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे तर त्याचं मग नीट PG म्हणून असतं. मग ते तुम्हाला आता जे आपण देतो 12th नंतर ते नीट UG असतं. आता आपण जे देणार आहे एक्झाम 6 वर्षानंतर तर ती नीट PG असते. त्याच्यामध्ये PG करायची, पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन कोणत्या तरी एका टॉपिकमध्ये करा. ग्रॅज्युएट झालं किंवा PG केलं आणि नंतर भारतात आल्यानंतर तू सांगितलं आता की ती एक एक्झाम द्यावी लागते. त्या एका एक्झामविषयी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत. तर त्या एक्झामची जी काठिण्य पातळी आहे ती कशी असते? साधारणतः 100 मुलं जर त्या एक्झामसाठी बसले तर उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण साधारणतः किती आहे? आता मी माझ्या कॉलेजचं सांगू शकते. त्याचं कसं आहे, लास्ट इयरचे जे सिनियर्स पासआउट झाले तर त्यांच्यामध्ये 250 मुलं होते एका बॅचमध्ये. तर त्याच्यामधले 200 मुलं पास झाले. म्हणजे पास होण्याची जी पॉसिबिलिटी ती खूप जास्त होती माझ्या युनिव्हर्सिटीची. आणि त्याच्यानंतर जे पण 50% मुलं राहिले
तर तेच की त्यांनी अभ्यास नसेल केला किंवा मग मस्ती मजाक वगैरे त्या गोष्टी. त्याच्यानंतर आणि अभ्यासक्रम पण जर बघायला गेला तर फर्स्ट इयरपासून 6th इयरपर्यंत तुम्हाला जे शिकवतात तो तोच सिलेबस असतो. असं पण नाही की तुम्हाला वेगळं काही त्याच्यामध्ये येणार आहे. फक्त एवढंच की ते 6 वर्ष जे शिकवलं ते जर तुम्ही वेळच्या वेळी करत राहिले तर तुम्हाला पास होणंच आहे त्या एक्झाम्समध्ये सगळ्या. म्हणजे आपल्याकडं या गोष्टीचा थोडासा जो बाव केला जातो ना, की रशियात आपण जर MBBSची डिग्री घेतली आणि भारतात आलो तर प्रॅक्टिसला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला ती एक्झाम द्यावी लागते आणि ती थोडीशी कठीण आहे असं काहींचं मत आहे. तर आत्ता तिने जे स्टॅट सांगितलं ना त्यानुसार जवळजवळ 70-80% निकाल त्या एक्झामचा आहे. त्यामुळं त्या एक्झामचंही फार काही मनावर न घेता जर तुम्ही ठरवलं तर MBBS करू शकता आणि या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करू शकता. आता दीदी ॲज अ होल आपण त्या सिलेबसकडे बघितलं आहे, तिथल्या कंडिशन्सकडे बघितलं आहे आणि बऱ्यापैकी चर्चा केली. आता एक 2-3 प्रश्न मला तुला थोडेसे पर्सनली विचारायचे आहेत. आपल्या अकोल्यामध्ये जर मित्रांनो विचार जर केला ना तर तुमच्या माझ्या माहितीमध्ये रशियाला किंवा युक्रेनला जाऊन MBBS करणारे काही विद्यार्थी आपल्या परिचयाचे आहेत, काही आपले कुटुंबातले आहेत, काही आपले नातेवाईकातले आहेत, काही मित्रमंडळींपैकी आहेत. पण मला तू पहिलीच अशी दिसलीस की एक मुलगी असताना तू MBBSला रशियाला गेली आणि तिथल्या MBBSच्या 5व्या वर्षाला तू आहेस आणि याचं क्रेडिट तुझ्या इतकंच मम्मीला आणि पप्पाला पण जातं आहे. कारण अशा चौकोनी कुटुंबातनं उठायचं आणि इतक्या दूरवर जायचं आणि शिक्षण घ्यायचं. तर ज्या वेळेला असं ठरलं की तुला MBBS करायचं आहे, तो निर्णय तुझा होता, पप्पाचा होता, मम्मीचा होता की तुमचा एकत्रित होता आणि हे सगळं जे करेज धैर्य त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी कसं गोळा केलं? ते खूप मोठं करेज होतं नक्की माझं पण आणि मम्मी पप्पांचं पण की एक मुलगी आहे तिला बाहेर पाठवणं हीच खूप रिस्की. त्याच्यानंतर माझं तर आधीपासून ड्रीम होतं की मला बॉटनिकल सायंटिस्ट बनायचं होतं. बट मग जसं जसं मी 10th झाली 11th झाली त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी सोशल वर्क जसे माझे पप्पा करतात सोशल वर्क तसं मला असं वाटलं की मी पण सोशल वर्क केलं पाहिजे जसं. बट मग मला सोशल वर्कचं वे कोणती चूज करू ते मला असं वाटलं की मेडिकल फील्डचे बेस्ट राहील. म्हणजे की आता जसे जेवढे आपण प्रॉब्लेम्स बघतो आपल्या अकोल्यामध्ये पण असू बाकी पण असू दे जे पेशंट येतात ते काही आता इकडचा जो एरिया आहे तर तो बघायला गेलं तर खूप असा बॅकवर्ड क्लासचे लोक आहे त्याच्यामध्ये त्यांना मग हेल्प नाही होत गोष्टींमध्ये. तर माझ्या पप्पांची खूप आधीपासूनची एक ड्रीम होती की त्यांना त्या लोकांसाठी किंवा मग गरीब असू दे किंवा मग नॉर्मल छोटे मुलं असू त्यांना हेल्प करायची त्यांची खूप अशी इच्छा असते. तर मला असं वाटलं की त्यांची पण ड्रीम माझ्या थ्रू पूर्ण होईल त्याच्यामुळे तो माझा एक डिसिजन होता स्वतःचा. आणि मम्मी पप्पांचं खूप मोठं करेज होतं की त्यांनी मला चान्स दिला पहिली तो गोष्ट बाहेर जायचा आणि मला बाहेर पाठवायचा. 10वीला 11वीला 12वीला ज्या मुली असतील आणि त्यांना कुणाला जर वाटत असेल की आम्हाला पण देशाच्या बाहेर जाऊन फक्त MBBSच नाही तर दुसरं काही करिअर करायचं आहे, त्यांच्या मनातील भीती 100% नक्की गेली असेल. फक्त एक सांग की त्या ठिकाणी ज्यावेळेला तू गेलीस तर फक्त एक मुलगी म्हणून काही अडचणींचा सामना तुला रशियामध्ये करावा लागला की तुला असं कधी जाणवलंच नाही की आपण मुलगी आहोत, एखाद्या मुलासारखी सगळी ट्रीटमेंट सोसायटीत असेल, सुरक्षिततेची भावना असेल, या सगळ्या गोष्टी तुला नॉर्मलाइज वाटल्या का तिथं? खूप नॉर्मलाइज्ड होतं. म्हणजे तिकडे जर आपण बघायला गेलं ना रशियाचं जेवढं मी बघितलंय तिकडे म्हणजे आपल्या इंडियासारखं नाही. तिकडे कसं आहे माहिती आहे का की तिकडे 70-60% पॉप्युलेशन जी आहे ती मुलींची आहे. त्याच्यामुळे तिकडे मुलींची सिक्युरिटी फर्स्ट बेसिसवरती असते. जर थोडा जरी काही प्रॉब्लेम आला म्हणजे कॉलेजमध्ये पण जर काही कळालं की हां एका मुलाने त्रास दिलाय तर एवढं चांगलं ट्रीट केलं जातं त्या मुलाला इन्क्वायरी केली जाते, त्या मुलाला रस्टिकेट केलं जातं किंवा काही जरी त्या मुलाचा काही प्रॉब्लेम झाला. सिक्युरिटी जर बघायला गेली तर लाईक गर्ल्स हॉस्टेलची जी आहे तर 8 वाजता हॉस्टेलला येणं जाणं. त्याच्यानंतर गार्ड्स जे असतात तर ते गार्ड्स लाईक आपण म्हणतो ना की गार्ड्स असतात कधी कधी आपण बघतो की गार्ड्स पण लाईक सगळ्याकडचे जर चांगले नसतात किंवा काय तिकडे एवढे असतात ना ते गार्ड्स वगैरे चांगले ते सुद्धा मुलींना खूप चांगल्याने हेल्प करतात प्रत्येक गोष्टीमध्येच. आणि तिकडची लोकं पण जे आहेत ना जेवढं आम्ही आता बघितलंय ऑब्झर्व केलंय ती लोकं पण तिथली असं मुलगी आहे म्हणून असं ट्रीट नाही करत. ते एवढं छान अप्रोच करतात कुठे जरी आम्ही काही गेलो किंवा काही हेल्प लागली मुलींना असू दे किंवा मुलांना असू दे ते खूप चांगली मदत पण करतात. त्याच्यानंतर असं नाही ट्रीट करत की इंडियन्स आहेत किंवा मग इकडचे आहेत. ते सेम ट्रीटमेंट सगळ्यांना देतात आणि तेवढंच चांगल्याने ते त्या मुलीला पण एका चांगले ट्रीट करतात. आणि सध्या एक 1.5 वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती थोडीशी आहे तर त्याचा तुमच्या शिक्षणावर काही परिणाम झाला का तुला जाणवलं का?
नाही, काहीच नाही. म्हणजे मला तर वाटलेलं की ते वॉरच्या टाईममध्ये आम्ही घरी आलेलो. मला तर असं वाटलं नसतो आलो ते परवडलं असतं, कारण तिकडे काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे आमची युनिव्हर्सिटी जी आहे ती खूप लांब आहे, जिथे वॉर झाला किंवा मग तिथे जी कंडिशन होती त्याच्यापेक्षा खूप लांब होतं. त्याच्यामुळे असंच आम्हाला गरज नव्हती पडली घरी यायची. बट एक सेफ्टी म्हणून मुलांची, त्याच्यामुळे सरांनी डिसिजन घेतला की नाही, सगळे मुलं घरी गेले ना ते बेटर राहील, की त्या मुलांची सेफ्टी पण राहील आणि त्यांना काही प्रॉब्लेम पण नाही येणार. तसं ते वॉरचं तर आमच्या तिथे काहीच प्रॉब्लेम नव्हता. जसं तुम्हाला हाईप केलं गेलं होतं की एवढा प्रॉब्लेम झालाय तिकडे किंवा मग वॉर झालंय, हे झालंय, ते झालंय, तेवढं काहीच नाही होत. आणि आत्ता पण जे आता युक्रेनमध्ये किंवा मग रशियामध्ये किंवा रशियाच्या ज्या वेस्ट साईडमध्ये जो की अर्थक्वेक झाला, त्याच्यामध्ये पण खूप हाईप केलं गेलं मुलांना की अर्थक्वेक झालाय, हे झालंय, ते झालंय. बट त्याचा सुद्धा ॲसच माझा किंवा मला कोणत्या माझे तिथे जे फ्रेंड्स पण थांबलेत आता, त्यांना पण ॲसच काहीच प्रॉब्लेम आला नाही. तू सांगितलं की तुझं आणि पप्पांचं वैयक्तिक एक स्वप्न होतं की तू मेडिकल फील्डमध्ये यावं आणि त्यानंतर मेडिकल फील्डमधनं सोडून काही आयुष्यामध्ये कोणत्या इच्छा आकांक्षा आहेत की ज्या अचीव करायच्या आहेत तुला? नाही, तेवढंच आहे. लाईक मला मम्मी पप्पाला खूप हॅपी बघायचंय. त्याच्यानंतर त्यांना हॅपीनेस भेटेल किंवा ते आनंदी होतील अशा गोष्टी करायच्या आहेत. आणि सोशल वर्क जे की माझ्या पप्पांच्या ब्लडमध्ये आहे, ते मला माझ्यामध्ये हवं आहे. म्हणजे आहे तसं, बट लाईक जेवढे पण गरीब मुलं असतात, लोकं असतात, त्यांना हेल्प करायची माझी खूप इच्छा आहे आधीपासूनच. सो ते मी नेहमी करेन. आणि जसं माझं मी ठरवलंय की जेव्हा माझं हॉस्पिटल असेल किंवा मी डॉक्टर होईल, तेव्हा माझी एक इच्छा आहे की माझं फर्स्ट पेशंट आणि माझं लास्ट पेशंट ते कोणीही असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, ते मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. ही माझी स्वतःची एक अप्रोच आहे लोकांसाठी. त्याच्यामुळे ते एक मी ठरवलंय. आणि बाकी माझं असं आहे की सोशल वर्क मी करत राहील जोपर्यंत मी आहे, किंवा माझे पप्पा मम्मी आहेत, किंवा लाईक माझे एंड ऑफ द माझ्या लाईफपर्यंत मी ट्राय करेल माझं सोशल वर्क करायला. दीदी, आजपर्यंत आम्ही आमचा मित्र श्रीनिवास रेणुदासची एक धैर्यशील मुलगी, एक कर्तृत्ववान मुलगी याच पद्धतीने तुझ्याकडे बघत होतो. पण आज मुलाखतीच्या शेवटकडे जाताना हाऊ नाईस ह्युमन बिईंग यू आर हे सुद्धा आम्हाला कळाले. आणि तो एक वेगळा आनंद आमच्या सेलिब्रेशन स्टुडिओला आहे. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हेच टीम सेलिब्रेशनच्या वतीनं जगत यांच्याकडे प्रार्थना. तू या ठिकाणी आलीस आणि पुढच्या पिढीसाठी अतिशय उद्बोधक अतिशय छान सुंदर शब्दामध्ये विश्लेषण केलंस, त्यासाठी टीम सेलिब्रेशनच्या वतीनं तुला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. थँक्यू.